हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे रविवार. रविवारचा दिवस म्हणजे बिंदास्त झोपायचा दिवस. थोडंसं लेट न उठलं तरीही चालेल. आज आहे वेदांचे पप्पा घर. तर आजपर्यंत जे मी काय यूट्यूब व्हिडिओ केले ते आज त्यांना दाखवायचं असं ठरवलं आहे. त्यांचा रिव्ह्यूही तुम्ही ऐका. त्यांनी काय काय यूट्यूब व्हिडिओला कमेंट केले आणि मला सजेस्ट काय करतात की कसले व्हिडिओ करायचे हेही तुम्ही ऐका. नवरा ते शेवटी नवराच. बायकोची चेष्टा केल्याशिवाय त्यांचा दिवस कसं जाणार. हा आमचा रविवारचं आमचं काय रुटीन आहे दिवसभराचं ते तुम्ही बघा. अशी मी आज सकाळी रेडी झाले आणि आता जात आहे किचनमध्ये. काल रात्री भिजवलेले छोले किंवा तुम्ही पांढरे हरभरे म्हणत असाल त्याला, तर त्याची मी आज भाजी करणार आहे आणि चपाती असं करायचं ठरवले आहे मॉर्निंगमध्ये. आता ते तुम्ही बघा. असं सकाळी पहिला सगळं घर लोटून घेतलं. पप्पा गेलेत वॉकिंगला, मम्मी गेलेत गोट्यामध्ये आणि त्यानंतर ना आमच्या वेदूची करामत बघा. मम्मींसोबत तोही गेलता गोट्यामध्ये धार काढण्यासाठी. बघा त्याची करामत. काय खाल्लंय ग? काय काय खाल्लंय? छान छान होत. आंबाचं आंबाच्या मम्मींचं लक्ष नसताना किटलीत हात घालून त्याने दुधावरचं फेस चाटलाय. आता मी इथे छोलेची भाजी करायला घेतली. हरभरे काल भिजवून ठेवलेले कुकरमध्ये घातले. त्याच्यामध्ये दालचीन, तमालपत्र आणि मीठ घालून कुकर ठेवलं गॅसवर आणि 4-5 शिट्ट्या काढल्या. 4-5 शिट्ट्या काढल्यानंतर ते बघितलं की शिजलंय का नाही. शिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकलं. दालचीन, तमालपत्र घातलेलं तेही काढून टाकलं आणि इथं असं भरपूर असा कांदा चिरलेला आहे आणि 2 टॅमॅटो मोठे. टॅमॅटो हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, त्याची प्युरी करून घेतली. कढईमध्ये ठेवलं तेल. तेलामध्ये घातली भरपूर असं जिरं फुललं की त्याच्यानंतर घातलं मी भरपूर चिरलेला असा कांदा थोडासा परतून घ्यायचा. एक अर्धा मिनिट परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि आलं घालायचं. पहिला लसूण आणि आलं घातलं तर ते कढईला खाली चिटकतं. आता बघा याच्यामध्ये एक मी हिरवी मिरची घातली आणि हे थोडंसं आणि परतून घेतलं. असा कांदा पूर्ण शिजल्यानंतर बघा तेल सुटत आहे कांद्याला. त्याच्यानंतर मी जे टॅमॅटो बारीक करून घेतलेलं होतं ते घातलं. आता हे पूर्ण टॅमॅटोचं पाणी आटूसपर्यंत हे पूर्ण भाजून घ्यायचं. आता याच्यामध्ये छोल्यासाठी खास ट्रिक म्हणजे जे हरभरे आहेत आपण शिजवलेले ते थोडेसे घ्यायचे आणि थोडंसं मिक्सरला वाटून घ्यायचं. म्हणजे आमटीला दाटसरपणा येतो, छोलेच्या भाजीला दाटसरपणा येतो. आता हे बघा टॅमॅटोतलं पूर्ण रस आटलंय. त्याच्यामध्ये आता मी घातलं चटणी आणि हळद. हेही थोडंसं अर्धा मिनिट परतून घ्यायचं. गडबड करायचं नाही छोले किंवा पाणी घालायला. चटणी आणि हळद घातल्यानंतर त्याचा कलर बघा. परतून घेतल्यानंतर जरा चटणीला कलर येतो आणि त्यानंतर छोले घातले आणि जे बारीक केलेलं होतं पेस्ट तेही घातलं हरभऱ्याचं आणि थोडंसं एक अर्धा मिनिट वाफ काढून घेतली. वाफ काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हवंय तेवढंसं जरासं कोमट पाणी घातलं आणि मीठ घातलं आणि हे शिजत ठेवलं. फक्त एक 5 मिनिटं छोले शिजून घ्यायचे किंवा ऑलरेडी ते बॉईल झालेले असतात आणि हे शिजून घेतलं. त्यानंतर ना यांना हे मी असं ताट करून देते. हे लिंबूसोबत खूप छान लागतं आणि त्यांच्याकडून आता भाजीचा रिव्ह्यू ऐका.
आणि आमच्या घरात ही भाजी सगळ्यांना खूप आवडते. स्पेशली रविवारी मी हेच करतो. खरं खरं मला सांगायचं भाजी कसं झाल्या. हॉटेलपेक्षा चांगलं आहे. हॉटेलपेक्षा पण चांगलं आहे. खरं खरं असं भाजी अजून पाहिजे मग. आणि परत करतो की. आता वेळ आहे दुपारची. मी आणि वेदू काय करत आहे बघा. मी झोपले आहे. वेदू असा अभ्यास करत आहे. काहीतरी मला सांगत आहे. या बुकमुळं तो पूर्ण इन्व्हॉल्व झाला आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं एक अर्धा तास तरी तो हे बुक बघत बसतो आणि आम्हीही त्याला शिकवतो. आणि भरपूर त्यानं पाठ केलेला आहे. भरपूर काहीही विचारलं तरी त्यातलं तो सांगतो. भरपूर नवीन गोष्टींचीही त्याला ओळख झाली आहे. असं आमचं दुपारचं असतं. त्यानंतरनं वेदू झोपी गेला. वेदू झोपल्यानंतर मी थोडंसं हे टॉप स्टिच करायला घेतलं, कटिंग केलं आणि स्टिच करत आहे. आता परत वेदू उठल्यानंतर वेळ आहे संध्याकाळची. हा कसा टी व्ही बघत बसलाय बघा. हे त्याचं कायमचा असा पोज आहे. सोप्यावर असाच बसतो तो. तर बोटं चोकायचं आम्ही थोडं थोडं करून त्याचं कमी करायला लागलोय. पण लहान असल्यामुळे तो एकदम चिडतो आणि रडतो. त्यामुळं आम्ही त्याला थोडं थोडं करून कमी करायला समजावून सांगत. हा मी घेतला चहा आणि वेदूला बाहेर जाऊन थोडंसं चारलं. इकडं तिकडे पळत तो खात आहे. मी म्हटलं त्याला तुला फूल देतो, हे देतो, असं मी करत त्याला चारवत आहे. ते व्हिडिओ करू, तुम्हीच आयडिया द्या. सावा तिकडं म्हशीचं धार काढू. मला येत नाही. तुम्हाला येते काय? तुम्ही शिकवा. म्हशीचं शेण काढून. तुम्ही आधी लग्नाच्या आधी मला काय बोललेला की काय नाही तुला काहीच काम नाही आहे, आमच्यात सगळीकडे गडी आहेत, घरात सुद्धा कामाला बाई आहे बोललेला. घरात तुमच्या कामाला बाई नाही, बाहेरचं राहू दे, बाहेर आहेत. घरात तुमची मम्मी बोललेली की घरात कामाला बाई आहे. कुठे आहे तुमची ती बाई? काम करायला बाई म्हणून मी आहे तर मला पगार द्या. कुठं आहे ते सगळं माझं आहे. ते कुठं आहे? कुठं आहे ते सगळं आहे ते माझं. मालकीन मी आहे खरं कुठं आहे ते सगळं दाखवा मला. हा ह्या घरातनं मला काय पैसे मिळणार आहेत? ही काय घर वरचा भाग भाड्यानं देऊ? वरचा मजला भाड्यानं देऊ? बायकोला फक्त पोटाला घातलं म्हणजे झालं नाही. बायकोच्या बाकीही हौस असतात सगळ्या. कायचं झोपायचं? एक दिवस काय काम करत नाही तुम्हाला कळल. हे बघा, हे आता प्रूव्ह झालंय की बायकांनी कितीही घरातलं काम केलं तरी नवऱ्यांना ते काम दिसतच नाही. आणि सकाळी जातात आणि संध्याकाळी येऊन म्हणतात की काय केलंस तू? हा, सकाळपासून उठलेस, खाल्लेस आणि झोपलेस दुपारी, हेच दिसतं. एक दिवस असा दिवस मी करीन की सकाळपासून मी कायच करणार नाही, बघू कोण करते तुमचं काम. हे आमचं रविवारचं असंच असतं. आमची चेष्टा मस्करी चालू असते. हे मला काहीतरी कमेंट करतात पण आज मी त्यांना सगळे व्हिडिओ मी जे शूट केलेले दाखवले. वेदू असा बाहेर खेळत आहे 2 गाडी बांधून. असं कोण आज रात्री भाकरी पण नको, चपाती पण नको, असं आम्ही काहीतरी मेनू ठरवलाय. आमच्या मम्मी सांजा कसं करायचं, सांजा भात आणि आमटी असं आम्ही एकदा रात्री करतो. आमच्यात सांजा भरपूर आवडतो. तूप घालून खातात. सांजा आम्ही केलेला सांजा म्हणजे एकदम पेड्यासारखा लागतो. तुम्हाला ही रेसिपी दाखवते. एकदम झटपट होतो आणि खूप सोपा आहे. गिडा कोण लावलाय? दादा कोण आहे? हा, हे गिडा कोण लावलाय? ॲलोवेरा गिडा कोण लावलाय? आता हे सांजा बघा तेलात तुपामध्ये भाजून घ्यायचं. आणि भाजून घ्यायची वेळ म्हणजे आपल्याला हलकं लागलं पाहिजे ते हलवताना. आणि वासही येतो तेव्हा हे भाजलं गेलं जाते. एक 3-4 मिनिटं एवढंच भाजायचं. कमी गॅसवर जळून द्यायचं नाही. तुम्हाला हे लक्षात येईल करताना की कुठंपर्यंत भाजायचं ते.
हे पाणी गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये घालायचं गूळ. गूळ विरघळून घ्यायचं, गूळ सोदून त्यानंतर ना हे कुकरमध्ये गूळ सोदलेलं पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं भाजून ठेवलेला सांजा आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायचा सांजा. मला दे चॉकी. कुठे गेली चॉकी? काढून घेतो. कुठे गेलं? इथं गेलं काय? पोटात गेलं काय? दे 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 दे. आई नाटक करते, नाटक. घेतो थांब, वेदूची चाकी काढून घेतो थांब, वेदूची चाकी काढून घेतो. वेदू पडशील. वेदू ते काय आहे? ए वेदू काय आहे ते? वास बघतोय पहिला. आजी होतीस तू मागच्या जन्मी. उद्या आहे सोमवार, त्याच्यासाठी घातलं शाबू भिजत. माझा आणि मम्मींचा सोमवार आहे, ते कायम विसरतं, सो मी आज आठवणीने भिजत घातलेलं आहे. चलो बाय, भेटूया उद्या.